सुधीरभाऊ म्हणजे काय? भाऊ म्हणजे उल्हास, आनंद आणि हर्ष, संघटन आणि जन आधारासाठी अविरत संघर्ष. भाऊ म्हणजे वैश्यरत्न, वैश्यभूषण, वैश्यरत्न. भाऊ म्हणजे वैश्यभूषण, वैश्यरत्न. सबका साथ सबका विकास हाच त्यांचा प्रयत्न. सबका विकास सबका साथ हाच त्यांचा प्रयत्न. नांदेड ही माझी सासूरवाडी आहे, तर मग विश्वास आहे की या पतसंस्थेचं कर्ज घेणारा 100% कर्ज परतच करेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. मग एकाने विचारलं की आपल्या राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे, राज्यावर कर्ज आहे, आणि त्यानंतर काही महिन्यांनी मी वन विभागाचा ब्रँड एम्बेसिडर बनावं, व्याघ्र संवर्धनाच्या कामासाठी श्री अमिताभ बच्चन यांना ब्रँड एम्बेसिडर करण्यासाठी गेलो. वनक्षेत्राबद्दल वाघाच्या बाबतीमध्ये संवाद झाला, चर्चा झाली, आणि मग सहज ते म्हणाले की राज्य की आर्थिक स्थिति ये बड़ी नाजुक है, ऐसा हम पढ़ते हैं, सुनते हैं. आणि खरं होतं तेव्हा कर्जाचा बऱ्यापैकी डोंगर आपल्या राज्यावर होता. पण मी त्यांना विश्वासाने सांगितलं कि मैं जिस आर्य वैश्य समाज से आता हूं, आपके त्रिशूल फिल्म को मैंने बचपन में देखा था. आप जब वो संजीव कुमार के सामने बैठते हो और आप जब कहते हो कि मेरे जेब में 5 फुटी कौड़ी नहीं, मगर मैं 5 लाख का सौदा करने आया हूं, बघा मुझे भी विश्वास है की महाराष्ट्राच्या तिजोरीला खडखडाटातून खनखनाटाकडे नेण्याचा संकल्प हा निश्चित पूर्ण होईल. आणि हे तर आपल्या रक्तात आहे, हे तर आपल्या स्वभावात आहे. आपल्याला आर्थिक दृष्टिकोनातून प्रामाणिकता, सचोटी, सात्विकतेसोबत हे तर आपल्या रक्तात आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की माँ वासवीच्या नावाने असणारी ही पतसंस्था ही आज नांदेडमधून सुरू होते आहे, पण भविष्यामध्ये नांदेडमधून सुरू झालेल्या पतसंस्थेचा प्रवास या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक कुटुंबातील अंधार दूर करत, आर्थिक शक्ती प्रदान करत, जिथं जिथं आपला समाज आहे तिथपर्यंत हा पतसंस्थेच्या कार्याचा प्रकाश हा त्या समाजापर्यंत पोहोचेल. कदाचित तो आपल्या समाजाचा असेल अथवा नसेल, पण जो गुणवान आहे, जो हुनर आहे, ज्याला पैशाची अडचण आहे, झोपडीत आहे, पण मेंदू मात्र धनवान होण्याचं स्वप्न पाहणार आहे, त्या स्वप्नाला आधार देण्याचं काम ही आमची माँ वासवीच्या नावाने असणारी पतसंस्था करेल, याबद्दल मला शंका नाही.